नमस्कार, मनःपूर्वक स्वागत आहे आपलं NCE या यूट्यूब चॅनलमध्ये. नोकरीविषयक नवीन अपडेट नेहमीच मी आपल्यासाठी घेऊन येत असतो. आज देखील एक नवीन अपडेट मी आपल्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. काय आहे नवीन अपडेट? चला तर मग पाहूयात. आपल्यापैकी बरेच जण नोकरीच्या शोधामध्ये असतील किंवा आपले मित्र-मैत्रिणी किंवा इतर नातेवाईक जे कोणी नोकरीच्या शोधामध्ये असतील, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा. त्यांना त्याचा नक्कीच उपयोग होईल. तर या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागात काही करार तत्त्वावरती शिक्षकांची भरती केली जात आहे आणि या संदर्भात जाहिरात जी आहे ती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यात ही जाहिरात क्रमांक 1/2024. तर यामध्ये पहा, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्राथमिक शिक्षण विभागाच्या अस्थायी स्थापनेवर गट क संवर्गातील सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक ही एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. याविषयी सविस्तर जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. म्हणजे आता ही जी काही पदं आहेत तर ही क संवर्गातील सहाय्यक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक या स्वरूपाची आहेत आणि ही पदं जी आहेत ती तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येणार आहेत आणि या संदर्भात ऑफलाईन पद्धतीने अर्ज पद्धती आहे ती राबवली जात आहे आणि अधिक माहितीसाठी आपण PCMCच्या संकेतस्थळावरती जाऊन भेट देऊ शकता. तर आता याच्यामध्ये पहा, मराठी माध्यमासाठी एकूण 245 पदं आहेत. त्याच्यामध्ये सहाय्यक शिक्षक 151 पदसंख्या आहे आणि पदवीधर शिक्षक 94 पदसंख्या आहे. असे एकूण 245 पदं जी आहेत ती भरायची आहेत. त्यानंतर उर्दू माध्यम जे आहे त्या उर्दू माध्यमामध्ये एकूण 66 पदं आहेत ती भरणे आहे. तर याच्यामध्ये सहाय्यक शिक्षकांची 33 पदसंख्या आहे, पदवीधर शिक्षक जे आहेत त्यांची 33 संख्या आहे आणि एकूण 66 पदं आहेत ती या उर्दू माध्यमाअंतर्गत भरायची आहेत. त्यानंतर पुढील माध्यम आहे हिंदी माध्यम. आता या माध्यमामध्ये एकूण 16 पदं भरायची आहेत. त्याच्यामध्ये सहाय्यक शिक्षकांची 5 पदं आहेत आणि पदवीधर शिक्षकांची एकूण 11 पदं आहेत. असे एकूण 16 पदं या ठिकाणी आहेत. आता या भरतीबाबत जे काही आपल्या शैक्षणिक अर्हता, मानधन, वेतन, अर्जाचा जो काही नमुना आहे, त्यानंतर अर्ज करण्याची मुदत, इतर आवश्यक काही अटी, शर्ती आणि जनरल इन्स्ट्रक्शन्स, सर्वसाधारण सूचना या महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. त्या ठिकाणी आपण भेट देऊन ते सर्व पाहू शकता. या ठिकाणी वेबसाईट देखील नमूद केलेली आहे, त्यानुसार आपण त्या ॲड्रेसवरती जाऊ शकता. आता याच्यामध्ये पहा, मराठी माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवारांकरिता आवश्यक पदे 204. आता याच्यामध्ये सहाय्यक शिक्षक जे पद आहे म्हणजे उपशिक्षक याकरता शैक्षणिक अर्हता HSC DED पाहिजे आणि याकरता एकत्रित मानधन आहे ते 25,000 रुपये प्रति महिना आहे आणि आवश्यक पदे 151 आहेत. त्यानंतर पदवीधर शिक्षक यांच्यासाठी शैक्षणिक अर्हता HSC DED PSc BEd विज्ञान विषय पाहिजे. त्यानंतर HSC DED BA BEd भाषा किंवा समाजशास्त्र विषय आणि याकरता मानधन असणारे 25,000 रुपये प्रतिमाह आणि आवश्यक पदं जे आहेत ती 94 आहेत. असे एकूण 245 पदं आहेत. त्याचबरोबर त्यांचा आरक्षणनिहाय तपशील जो आहे तो या ठिकाणी नमूद केलेला आहे. त्यानंतर उर्दू माध्यमातून जी काही पदं भरायची आहेत त्याकरता सहाय्यक शिक्षक आहेत तर त्या पदाकरता शैक्षणिक अर्हता HSC DED पाहिजे आणि एकत्रित मानधन 25,000 रुपये आणि आवश्यक पदं आहेत ते 33 आहेत. त्यानंतर पदवीधर शिक्षक HSC DED BSc BEd विज्ञान विषय आवश्यक आहे आणि HSC DED BA BEd भाषा किंवा समाजशास्त्र विषय आवश्यक आहे आणि या अंतर्गत 33 पदं आहेत. असे एकूण 66 पदं आहेत. त्यांचा आरक्षणनिहाय तपशील जो आहे तो या ठिकाणी आपण पाहू शकतो. त्यानंतर पुढे हिंदी माध्यमातून जे सहाय्यक शिक्षक आहेत त्यांची शैक्षणिक अर्हता HSC DED पाहिजे आणि एकत्रित मानधन त्यांना 25,000 रुपये असणार आहे आणि आवश्यक पदसंख्या आहे ती 5 आहे. त्यानंतर पदवीधर शिक्षक HSC DED BSc BEd विज्ञान विषय आवश्यक आहे. त्यानंतर HSC DED BA BEd भाषा किंवा समाजशास्त्र विषय असणं आवश्यक आहे आणि यांना देखील मानधन जे आहे ते 25,000 रुपये प्रति महिना असणार आहे आणि आरक्षण पदांचा तपशील या ठिकाणी नमूद केलेला आहे, तो आपण एकदा पाहून घ्यावा. आता या ठिकाणी काही अटी आणि शर्ती नमूद केलेल्या आहेत, त्यांचं आपण व्यवस्थितरित्या वाचन करून घेणं आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जे अर्ज आहेत ते ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत
आणि सदरचे अर्ज दिनांक 9 एप्रिल 2024 ते 16 एप्रिल 2024 या वेळेमध्ये रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्वतः आपण उपस्थित राहून तिथे जुना प्रभाग कार्यालय कर्मवीर भाऊराव पाटील मनपा प्राथमिक शाळा पिंपरीगाव येथे वेळेत सादर करावं. म्हणजे आता हा कालावधीसुद्धा आपल्याला या ठिकाणी नमूद करून दिलेला आहे. आता या ठिकाणी उमेदवारांनी करावयाच्या अर्जाचा नमुना. आता यासाठी माध्यम कोणतंही असेल, मराठी असेल, उर्दू असेल किंवा हिंदी असेल, त्या सर्वांकरता हा एकच नमुना आहे. तो ह्या ठिकाणी PDF स्वरूपात आपल्याला उपलब्ध आहे संकेतस्थळावरती. तर आपण हा डायरेक्टली प्रिंट काढून हा नमुना व्यवस्थितरित्या परिपूर्ण आपला जो अर्ज आहे तो भरायचा आहे. आता या ठिकाणी आपला पासपोर्ट आकाराचा फोटो आहे तो इथं लावणं अपेक्षित आहे. त्यानंतर बघा इथे काही जाहिरात क्रमांक, दिनांक, जी काही जाहिराती संदर्भातली माहिती आहे ती आपण या ठिकाणी टाकू शकतो. त्यासाठी आपण सविस्तर जाहिरातीचं वाचन करणं आवश्यक आहे. आता यामध्ये पुढे आपल्याला विचारलेलं आहे 1 नंबर माध्यम. आपलं माध्यम कोणतं आहे? मराठी, उर्दू किंवा हिंदी. जे आपलं माध्यम असेल ते या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर ज्या पदासाठी अर्ज करावायचा आहे ते पद, म्हणजे आता आपण सहाय्यक शिक्षकासाठी करतो आहे की पदवीधर शिक्षकासाठी अर्ज करतो आहे, ते पद आहे ते आपल्या ठिकाणी टाकणं अपेक्षित आहे. त्यानंतर पदवीधर पदासाठी अर्ज असल्यास पदवीचा विषय म्हणजे विज्ञान, भाषा किंवा समाजशास्त्र जो आपला विषय असेल पदवीचा तो आपण या ठिकाणी टाकणं आवश्यक आहे. त्यानंतर आपलं संपूर्ण नाव, सर्वप्रथम आडनाव, नंतर स्वतःचं नाव, त्यानंतर वडिलांचं किंवा पतीचं नाव, त्यानंतर आपला संपूर्ण पत्रव्यवहाराचा पत्ता या ठिकाणी नमूद करावा. त्यानंतर मोबाईल नंबर आपला व्यवस्थित टाकावा, जेणेकरून आपल्याला जे काही अपडेट्स असतील ते आपल्याला कॉलद्वारे किंवा मेसेजद्वारे मिळत राहतील. त्यानंतर ईमेल ID जो आपला ईमेल ID आहे तो आपण या ठिकाणी नमूद करायचा आहे. आपला पिन कोड टाकायचा आहे. आपली जन्मतारीख व्यवस्थित टाकायची आहे. त्या जन्मतारीख टाकताना वय, वर्ष आणि महिने हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं आहे. त्यानंतर जेंडर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला नमूद करायचं आहे. त्यानंतर आपला जात कोणती आहे आणि आपला प्रवर्ग कोणता आहे तो आपल्याला या ठिकाणी नमूद करणं अपेक्षित आहे. त्यानंतर आपली जी काही शैक्षणिक पात्रता आहे ती शैक्षणिक पात्रता म्हणलो मी, शैक्षणिक अर्हता जी आहे आपली तर ती आपल्याला या ठिकाणी नमूद करायची आहे. HSC, D.Ed, BA, B.Ed, BSc आणि आपलं जे काही आपल्याला इतर कोणत्या ठिकाणी आपल्याला अनुभव असेल तर ते अनुभव प्रमाणपत्र आपण सोबत जोडणं आवश्यक आहे. म्हणजे या ठिकाणी दिलं आहे बघा की सोबत प्रमाणपत्राची सत्यप्रत आवश्यक आहे. म्हणजे अटेस्टेड केलेलं जे काही अनुभव प्रमाणपत्र आहे ते या ठिकाणी आपल्याला अर्जासोबत जोडावं लागेल. त्यानंतर इथे काही थोडी माहिती दिलेली आहे ती सुद्धा आपण व्यवस्थितरित्या वाचन करा अर्ज भरतेवेळी. आणि शेवटला या ठिकाणी आपला विश्वासू अर्जदाराची सही करायची. अर्जदाराचं पूर्ण जे नाव आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे. आणि ह्या ठिकाणी बघा आपल्याला काही बॉक्स दिलेत टिक मार्क करण्यासाठी. ह्याच्यामध्ये आपण अर्जासोबत कोणते सहपत्र जोडले आहेत त्याविषयी आपल्याला इथं टिक करायचं आहे. तर अर्जासोबत शैक्षणिक अर्हतेनुसार प्रमाणपत्राच्या प्रमाणित सत्यप्रती सोबत जोडत आहे. आवश्यक कागदपत्राव्यतिरिक्त इतर कुठलेही अनावश्यक कागदपत्र या ठिकाणी आपल्याला जोडायची नाही आहेत. आता हे बॉक्स दिलेत बघा 1, 2, 3, 4, 5, 6. तर या ठिकाणी जी आपली सिरियल आहे या ठिकाणी शैक्षणिक अर्हतेची त्यानुसारच ते खाली बॉक्सची रचना आहे ही करण्यात आलेली आहे. जे आपण डॉक्युमेंट्स या ठिकाणी जोडत असू तर त्या ठिकाणी HSC, D.Ed किंवा BA, B.Ed, BSc अनुभव प्रमाणपत्र तर वरचा जो क्रमांक आहे तो पाहून आपण या ठिकाणी टिक मार्क लावायचा आहे. आणि अनावश्यक जी कागदपत्र आहेत ती उगाच जोडायची नाही त्या ठिकाणी. त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला सूचना या ठिकाणी दिलेली आहे. तर या संदर्भात हा व्हिडिओ होता. ज्या आपल्या नातेवाईकांना किंवा आपल्या मित्रपरिवाराला नोकरीची खरोखर आवश्यकता असेल आणि तो देखील खूप प्रयत्न करतो नोकरीसाठी तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा, जेणेकरून त्याचं कुटुंब पुढे व्यवस्थित चालेल, त्याला त्या गोष्टीचा फायदा होईल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. आणि सर्वांचे मनापासून धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा.